मी आलो लक्ष्मीला पाया पडायला. विंचू आणि पाल पाहिजे का तर बघ कशी केली मी. हॅलो सर्वांचं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण थंबनेलवरून आणि व्हिडिओ स्टार्टिंगवरून तुम्हाला कळलेच असेल की हा ब्लॉग कशाचा आहे. तर आज आहे होळी आणि होळीची तयारी कशी केली जाते आणि कशा पद्धतीने आम्ही होळी सेलिब्रेट केली हे तुमच्यासोबत मी आज या व्हिडिओ थ्रू शेअर करणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हाताने शेणाने सारून रांगोळी काढली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही होळी पेटवणार आहोत. तर त्यासाठीची ही पूर्वतयारी. तर ब्लॉग हा इथपासूनच सुरू होतो आहे कारण याआधी खूप सारी कामं होती. सकाळपासून खूप सारी धावपळ होती, स्वयंपाक वगैरे सगळं करायचं होतं, त्यामुळे काही व्हिडिओ शूट करायला जमलंच नाही. आणि त्यामुळे आत्ता हा व्हिडिओ या ठिकाणापासून चालू करतो आहे. म्हणजे कसं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे खूप सारी धावपळ चालू होती ना, त्यामुळे. तर या ठिकाणी तयारी चालू आहे. या ठिकाणी शेणाच्या गौऱ्या वगैरे सगळं एकत्रित केलं आहे. आणि या ठिकाणी गावामध्ये देखील आम्ही सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी होळी पेटवतो त्या ठिकाणी देखील देतो. तर या ठिकाणी ऊसाचे पानं किंवा एरंडाचे पानं असतात ते आमच्या इकडे होळीमध्ये लावली जातात आणि त्यासाठीच हे घेऊन आलेलो होतो. तर या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे होळी रचण्याचं काम चालू होतं इकडे. आणि या ठिकाणी जे घरी होत्या ते गोऱ्या या ठिकाणी रचण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी आम्ही सुंदर अशी जेवढी लेवलपर्यंत करता येईल तेवढी लेवलपर्यंत होळी करत असतो. आणि या ठिकाणी लाकडं वगैरे देखील ह्याच्यामध्ये टाकत असतो. तर आपली घरगुती पद्धतीने आपण या ठिकाणी होळी करत आहोत. तर त्यासाठी आम्ही पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे देखील केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे की ह्या होळीमध्ये मी विंचू आणि पाल देखील केलेली आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी हे एरंडाचे पानं वगैरे या ठिकाणी लावलेले. आणि विशेषतः रोज नाही पण आज इतका वारा होता काही विचारूच नका. खूप सारा वारा होता, त्यामुळे हे पुन्हा पुन्हा मला करावं लागत होतं. या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी देखील काढलेली आहे. आणि त्यानंतर मग कसं बसं या ठिकाणी हे उभं केलं. आणि उभं केल्याच्या नंतर मग त्याला आपण नैवेद्य वगैरे होळीची पूजा वगैरे करून मग आपण ते होळी पेटवणार आहोत. तर अशा पद्धतीने सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची तरी लागलेली आहे. याच्यानंतर आणखीन त्याच्यावर लावायचं आहे, पण ती प्रोसेसमध्ये पाहूयात. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की गावातून देखील म्हणजे गावात जी सार्वजनिक ठिकाणी करतात ना होळी, त्या ठिकाणाहून काही गोवऱ्या आणल्या होत्या. तर त्या देखील या ठिकाणी लावायच्या होत्या. आता गावाकडे म्हटले का ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट भेटतात, पण शहरामध्ये काय होतं ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीला किंमतच असते. तर या ठिकाणी हे गावाकडून गावात देवदेवतांना नैवेद्य वगैरे दाखवून ते घेऊन आलेले होते आणि त्याच मी इकडे देखील लावणार होते. तर सुंदर अशा पद्धतीने होळीला नैवेद्य वगैरे दाखवून पूजा वगैरे केली होती. आणि या ठिकाणी नानांना होळी पेटवण्यासाठी सांगितली. पण विशेष म्हणजे वारे देखील होतं, त्याच्यामुळे ते चालू होतं त्यांचं काम होळी पेटवण्याचं. तर पेटल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशी होईल ते. आणि हा ट्विस्ट महत्त्वाचा बघा, मला जमलं आहे का नाही ते देखील तुम्ही सांगा. हे एक पाल आणि एक विंचू आमच्या इकडे करतात हे असं, म्हणजे पूर्वी आजी आजोबा सांगायचे असं करायचं. मग तीच प्रथा इकडे अजून पण म्हणजे राबवण्यात येते. तर अशा पद्धतीने आम्ही होळीमध्ये सर्व गोष्टी टाकलेल्या, नैवेद्य वगैरे टाकला, सुपारी नारळ वगैरे ह्या सर्व गोष्टी होळीमध्ये आतमध्ये रचतानाच टाकलेल्या आहेत. वरती टाकले नाही कारण शक्यतो ती पडण्याचे चान्सेस जास्त होते, त्याच्यामुळे मग मी वरती टाकलेले नाही आहेत. आणि अशा पद्धतीने मग सर्वांनी होलिकेची पूजा वगैरे केली. हळदी कुंकू नैवेद्य बाकीचे सगळ्या जे आपले होळीसाठी लागणारं सामान होतं ते देखील होळीमध्ये टाकलेलं आहे. पूर्वी काय व्हायचं माहिती का, तर होळीमध्ये लहानपणी काय व्हायचं, होळीमध्ये पैसे वगैरे टाकायचे. मग ते टाकल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी का ते होळीचे पैसे शोधण्यासाठी सगळी मुलं एकत्र यायचे. मग जे ज्याला सापडायचं ते पुन्हा करायचे. ह्या सगळ्या मेमरीज होत्या. आणि तुम्हाला सांगते होळीची खूप सुंदर अशी कथा देखील आहे. म्हणजे याच्या मागे काहीतरी
कारण देखील आहे होळी का पेटवली जाते वगैरे वगैरे. तर ते देखील या व्हिडिओमध्ये मी मेन्शन केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे, ते तुम्ही पहा. आणि या ठिकाणी होळीला पाणी घालून जे आपण तोंडाने तोंड वाजवतो, म्हणजे आपल्या आयुष्यातली नकारात्मक शक्ती या होळीसोबतच जाऊ दे, आपलं आयुष्य सुखाचं समृद्धीचं होऊ दे. आणि त्याच पद्धतीने सकारात्मक विचार, भावना या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये येण्यासाठी आपण ह्या होळीची पूजा करत असतो. तर मी चालले लक्ष्मी आईला दिवात घेऊन. चला. आई लक्ष्मी आई ग सुखाचं तुझं लेकरं बाळ पूजा करते आता छान पैकी. मी आलो लक्ष्मीला पाया पडायला. सुंदर अशा प्रकारे होळीची पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर मस्तपैकी ते पाहू शकता तुम्ही होळी पेटवलेली आहे. प्रामुख्याने सर्वांच्या घरीच होळी पेटवली जाते, पण एक आत्मीयता आणि माणुसकी ह्या नात्याने सर्वजण आपण एकत्र येऊन हा सण सेलिब्रेट करत असतो. तर या ठिकाणी तुम्ही होळी कशा प्रकारे करता, तुम्ही होळी केली का, ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि होळीची कथा यापुढे सुरू होते, तर ती देखील तुम्ही ऐका, नक्कीच तुम्हाला देखील आवडेल. होळी रे होळी, पुरणाची पोळी. होळीच्या दिवशी काय झालं होतं? आपल्यातल्या वाईट प्रवृत्तीचा नाश झाला पाहिजे, चांगल्यावर आपण विजय मिळवला पाहिजे. असं म्हणजे लोक एकमेकांबरोबर समाजात एकीचा आणि बंधुभाव असतो. तसंच आता नवीन गोष्टी चालू समजलं का होळी का पेटवली जाते किंवा त्याचा मागचा मुख्य उद्देश काय आहे? समजलं का? हो, तुला समजलं का? ओके.